आपल्या भागामध्ये याला नाग आणि तसं इंडियन स्पॅक्टिकल गवळ्या नाग आपल्या भागात गवळ्या नाग म्हणलं जातं. स्पॅक्टिकल कोबरा नाव याचं. कोबरा आहे का? काय बोला तर अडचण नाही पळून जाईल. इकडलं काढायचं साईडला का? अरे वाढत इकडे आता होय बाबा काय नाही एवढा चला बाजून ते यार घराने पोरं हे का रे इकडे बड्या काढली बड्या वाढत तुम्ही त्याने भागते वाढत आहे का तिथंच सगळे आमचं इकडे नाही पाईपामध्ये हा 100% बाजून ते काढू झाडीने किती होतं वाटतं काही पाईपाच्या आरपार काही दिसणार ना तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला ज्येष्ठ भाऊ कोणते शेतीमध्ये द्वारकानगरीतून आपल्याला फोन आलेला होता. गोट्याचं सामान त्यांचं शेतीचं जे उपयुक्ती सामान काही जे काय बिनकामाचं जे साठी स्टोअर केलेलं आहे त्यांनी गोडाऊन, त्या गोडाऊनमध्ये पाईपामध्ये तुम्ही बघू शकतात. आपण मेहनत केली तर त्याच्यामध्ये साफ जाताना ते बघू शकतात. तो तिकडं विचारी वर्गातला नाग जात नाही, वर्गातला नाग जातीला साफ आहे त्यामध्ये. काय टाइम नाही तुम्ही आवाज पण आता त्याचा आता जागो राहिला तो गुरुपद गुरुपद होतो. सापांमध्ये एकच साप असाय कारण त्यावेळेस नागाला डोक्याचं चिन्ह वाटतं तर ज्यावेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं ते एकमेव साप तोच फक्त पाना काढतो. बघू शकतात नाग किती ॲग्रेसिव्ह आहे. काकांच्या लक्षात आपल्या भागामध्ये याला नाग आणि तसं इंडियन स्पॅक्टिकल गवळ्या नाग आपल्या भागात गवळ्या नाग म्हणलं जातं. स्पॅक्टिकल कोबरा नाव याचं. कोबरा आहे का? कोबरा नाग. जेवढं नाग धोक्याचं चिन्ह वाटतं तुम्ही बघू शकता. भक्ष्याच्या शोधामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रबोधनाद्वारे सांगत राहतो जेवढा वेळ भेटेल तेवढा. घराच्या आजूबाजूचा परिसर कायम बोला तर घराच्या आजूबाजूला साप असे काही येणार नाही. हा साप इथं यांच्या इथं उंदरा बेडकाच्या शोधामध्ये उंदरा शोध इथं काय इथं ते धान्याच्या वाण्या पण पडलेल्या आहेत. धान्याच्या वाण्या जिथं राहणार का तिथं तो उंदरा बेडकर राहतात. आता शेतीचा पण भाग यांचा
तर आपण त्याला सुखरूपरीतीने पकडलेलं आहे. काही वेळामध्ये त्याला पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ. त्याची पण आता भयभीत आता दूर होऊन जाईल. हे आजी या कैचीला झोवत होतो हा हा या कैचीमुळे तो चाल नाही कधी त्या नाही तर हे सेफ्टीसाठी बघ. शब्द झालेली त्याच्यामुळे छोटी पण छोटी नाही का? पायावर धावत मित्रांनो, आपण सुखरूपरीतीने इथं विषारी वर्गातला नाग जातीचा साप, मराठीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये इंडियन प्रॅक्टिकल कोबरा, त्या नागाला आपण व्यवस्थितपणे पकडलं. काही वेळामध्ये परवानगी दिसून आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे. पावसाळ्यामध्ये ना साप जास्त प्रमाणात आपल्या घराच्या बाजूला उंदराच्या, बेडकाच्या, भक्ष्याच्या शोधामध्ये किंवा निवाऱ्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला येत राहत होतं. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा, जेणेकरून सर्पदोष होणार नाही. काकांमुळे आज थोडक्यात त्यांना दिसला, ते पण घाबरून गेले, पण त्याच्यामुळे एक दुसरा सर्पदोष मध्ये होता तळलेला आहे. तर प्रत्येकाने काळजी घ्या.